श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आज वेगळ्या पद्धतीने मस्त अशी कारल्याची भाजी बनवते आहे. इथे मी 1/2 किलो कारली घेतली, स्वच्छ धुतले आणि असे गोल करून घेतलेत. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडे पण नाही. बघा इथे कारली कापून घेतली, अर्धा चमचा मीठ घातलं आणि अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचापेक्षा पण कमी, आणि अर्धा तास मी असं ठेवून दिलेलं, कारण खूप वेळ होतो नंतर. आता थोडेसे असं पिळून घ्यायची, रस काढून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे कसं जास्त कारले कडू लागत नाही. खूप छान सुंदर अशी भाजी होते. बघा इथे मी जास्त असं काही नाही करणार आहे, चुरून नाही घेणार आहे, हलकं हलकंसं चुरून थोडंसं पाणी काढून घेते कारल्याचं. तुम्हाला नसेल काढायचं, नाही काढलं ना तरी चालेल. हलकंसं असं दाबून घेते, थोडासा कडवटपणा कमी होतो. तुम्हाला जेवढी भाजी जास्त बनवायची आहे जास्त घ्या. मी इथे 1/2 किलो कारली घेतली. थोडा वेळ मीठ लावून ठेवलं की ते पाणी व्यवस्थित असं निघतं. मी आता कारली पाणी काढून घेतलं. त्यासाठी लागणारा मसाला दाखवते. ते असे इथे आता बघा कारल्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला काढून घेतलाय मी. हे 2 चमचे सुकं खोबरं असं किसून घेतलंय मी, तुकडे करून घेतलं तरी चालेल. 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलंय, एक कांदा असा पातळ चिरून घेतलाय उभा, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एक टोमॅटो कापून घेतलाय. लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. कारल्याची भाजी बनवायसाठी बघा मी गॅसवर पॅन ठेवलाय, अर्धा चमचा एवढं तेल घालून घेतलं. त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा होता तो घालून घ्यायचा. कांदा हलकासा लाल करून घ्यायचा. गॅस मध्यम ठेवायचा. आणि प्लीज चॅनलला कोण नवीन आलं असेल, सबस्क्राईब नसेल केलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता हलकासा कांदा लाल झालाय, मध्ये मी लसूण घालून घेते, आलं पण घातलंय, तोही कांद्यासोबत परतून घ्यायचंय. इथे मी आलं लसूण सोबत परतून घेतलं. जे खोबरं किसून घेतलेलं ना सुकं खोबरं तेही घालून घ्यायचंय, पण कांद्यासोबत भाजून घेते. चांगलं लाल करून घ्यायचं थोडंसं असं. आपला मसाला पण छान असा भाजला गेलाय. एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करायला ठेवते. इथे मी आता परत तेच पॅन ठेवलं, 1 चमचावर तेल घालून घेते. चांगलं असं गरम व्हायला पाहिजे. आता तेल गरम झालं, त्यामध्ये जे कारले कापून घेतलेले ना ते घालून घ्यायचंय. जून नसेल तर बिया काढून टाकायच्या आणि कवळ्या असतील ना बिया ठेवल्या तरी चालेल. गॅस मध्यम करते, कारलं छान असं भाजून घेते. आपलं कारलं भाजतंय तोपर्यंत मसाला थंड झालाय. हे वाटण करून घेते. वाटण करायसाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये 1 हात टोमॅटो चिरून घेतलाय, तो घालून घेतला. मसाला भाजून घेतला ना आता तो घालायचा आहे. 2 मिरच्या घालून घेते. वाटलं लागलं तरच पाणी घालायचंय, नाही तर मग असंच वाटून घ्यायचं. बघा मसाला वाटून घेतला, थोडंसं पाणी घातलं मी, 1 ते 2 चमचे एवढं. मस्त अशी पेस्ट करून घेतली. गॅसकडे जाऊया, कारलं बघूया. मसाला वाटून होईपर्यंत आपलं कारलं पण मस्त असं फ्राय झालंय. बघा पसारा न करता एकाच भांड्यामध्ये आणि झटपट रेसिपी बनते. बघ कारलं मी काढून घेते. गॅसवर कारलं काढून घेतलं आणि पॅन परत ठेवला. तेल घालून घेते. मी अर्धा चमचा घातला, नंतर 1 चमचा घातला, आता 1 ते 1.5 चमचा एवढं घालून घेतलं आहे. वाटल्यास तेलाचं थोडंसं अजून प्रमाण कमी करू शकता, पण जास्त नाहीये तेल, बरोबर आहे. आवडत असेल तर जास्त घेऊ शकता तेल. हे तेलामध्येच करायचं. तेल गरम झालं, अर्धा चमचा जिरं घातलं, हिंग घालून घेतलाय, कांदा चिरून घेतला तो घालून घ्यायचा, छान असा लाल करून घ्यायचा. इथे वाटलेला मसाला घातला आणि तोही कांद्यासोबत छान असं परतून घेतलाय तेल सुटेपर्यंत. जेवढा मसाला चांगला भाजेल ना तेवढी आपली रेसिपी छान होते. त्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे. थोडीशी हळद घालून घेतली, 2 हिरव्या मिरच्या घातल्या, त्याच्यामुळे मी हे मिरची पावडर अर्धा चमचा घातली, अर्धा चमचा धना जिरा पावडर घातली आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली. हे मसाले पण छान असे परतून घ्यायचे आपल्याला. इथे मसाले घातले आणि परतून घेतलं आणि खूप मस्त असे मसाले परतले गेले तेलामध्ये असं. आता जे मिक्सरच्या भांड्या आपण मसाला भांड्यामध्ये मिक्सर वाटून घेतलेला ना मसाला, त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते. अर्धी वाटी एवढं पाणी घालून घेतलंय, अजून थोडंसं घालते. मीठ घालून घ्यायचंय चवीप्रमाणे. मी कारल्यामध्ये पण मीठ घातलेलं, अंदाजाने आपण घालायचं. थोडंसं कमीच घालायचं, वाटलं तर नंतर घालू शकतो. व्यवस्थित असं मिक्स करून घेते. गॅस कमी ठेवायचा, झाकण ठेवते आणि छान असा मसाला शिजून घेते. पाणी घातलेलं आणि मसाला शिजत ठेवलेला आणि मग बघा रंगही छान आलाय. ती घालून घ्यायचे. झाकण ठेवते. आता इथे मी आणि 1/2 चमचा एवढा गरम मसाला घालते.
तुम्हाला आवडत असेल ना तर थोडंसं वाटते छान अशी, पण आमच्या घरी नको आहे त्याच्यामुळे मी घालत नाहीये. पण तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला. लागते भाजी. दिसते किती मस्त भाजी बघा कारल्याची. तर त्याच्यामुळे फक्त एखादा मिनिट आहे झाकण ठेवून शिजून घेते. इथे आता मी झाकण काढलं आणि मस्त आपली भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करते मी आणि भाजी काढून घेते. इथे बघा एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने आपली कारल्याची भाजी तयार झाली आहे. खायला खूप मस्त वाटते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. थँक्यू. धन्यवाद.